स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य बलिदान संपूर्ण देशाला प्रेरक आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांची भव्य सृष्टी उभी करावी। संगमेश्वर प्रमाणेच त्यांच्या गौरवशाली इतिहासाला जागवणारे स्मारक धर्मवीर गडावरही उभारावे अशी मागणी विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी अधिवेशनात केली। टिळेकर यांच्या मागणीवर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सकारात्मक उत्तर देत स्मारक उभारण्याबद्दल लवकरच विचार करू असे आश्वासित केलंय। योगेश टिळेकरजी दोनच मिनिट कधी झालं नाही, मी नाही बोललो। धन्यवाद सभापती महोदय। सभापती महोदय, या पुरवण्या मागण्यांच्या पाठिंब्यासाठी मी उभा आहे। नुकत्याच केंद्रीय मंत्रिमंडळाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुणे शहरातील 2 मेट्रोच्या मार्गाच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे। त्यामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते खराडी। आणि या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या अर्थसंकल्पामध्ये खडकवासला, स्वारगेट, हडपसर आणि खराडी या मेट्रोसाठी 8,900 कोटींची मान्यता मिळालेली आहे। मी याचं अभिनंदन करतो। आपण जाणता की पुणे शहरामध्ये आता नव्यानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होतं आहे आणि म्हणून मी मागणी करतो की पुणे मेट्रोने जी प्रस्तावित केलेल्या शिवाजीनगर ते येवलेवाडी कोंढवा याही मार्गिकेला राज्य सरकारने मंजुरी द्यावी। त्याचप्रमाणे कात्रज ते हडपसर ही मार्गिका पुणे मेट्रोने मान्य केलेली आहे, त्यालाही राज्य सरकारने मान्यता देऊन लवकरात लवकर या दोन्ही मार्गिकेचं काम आपण सुरू करावं। त्याचप्रमाणे MSIDCच्या वतीने जवळपास 6,500 कोटी रुपयांचा 4 पदरी माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघातला सोलापूर रोडच्या रस्त्याचं कामाची निविदा नुकत्याच 3 दिवसापूर्वी प्रकाशित झाली। त्याच्याबद्दल सुद्धा मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की 40 वर्षानंतर या सोलापूर रोडच्या रस्त्याचं काम होणार आहे। परंतु मी या मागणीच्या निमित्तानं मागणी करतो की हा रस्ता, हा जो उड्डाणपूल आहे हा हडपसर ते यवत असा 18 किलोमीटरचा आहे। माझी विनंती शासनाला आहे की पुढे अजून 2 किलोमीटर वाढवून हा भैरवा नाला ते यवत असा करावा, जेणेकरून सोलापूर रोडची जाणारी वाहतूक कोंडी सुटेल। त्याचप्रमाणे पुणे महापालिकेमध्ये मी 2012पासून नगरसेवक असताना 9 एकराचं क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्या ठिकाणी सुरू केलं। दुर्दैवानं आज तागायत तिथे 1 रुपयाचा निधी शासन असेल किंवा महानगरपालिकेच्या वतीने दिला गेला नाही। त्याही क्रीडांगणाला शासनाच्या वतीनं भरघोस निधी मिळावा अशी विनंती करतो। बाब क्रमांक 341 पान क्रमांक 254 सकाळीच राज्याचे OBC मंत्री आदरणीय अतुल सावे साहेबांनी सांगितलं की महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी नाशिक आणि नागपूर या ठिकाणी प्रशिक्षण संस्था उभा करण्यासाठी 290 कोटीचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे। त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो। परंतु हे करत असताना माझी विनंती आहे की पुणे शहरामध्ये महाराष्ट्रातनं सगळ्या जिल्ह्यातनं देशातनं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येत असतात आणि पुणे शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं महाज्योतीचं एक मोठं केंद्र उभं करावं अशी शासनाला मी विनंती करतो। बाब क्रमांक 220 पान क्रमांक 145 मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की पर्यटनाच्या माध्यमातून राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जन्मस्थळ असेल, तुळजापूर असेल, अनेक अशी तीर्थस्थळांची विकास करण्याचा संकल्प या सरकारने केला। मी आपल्या या मागणीद्वारे विनंती करतो की माझ्या कात्रज कोंढवा रोडला सुद्धा शासनाची मोठी जागा आहे आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय सभापती महोदयांना सुद्धा विनंती केली की त्या जागेमध्ये अहिल्या आणि सावित्री अशा प्रकारची सृष्टी निर्माण करावी, जेणेकरून एकाने आदर्श राज्यकारभार आणि स्त्री शिक्षण अशा दोन्ही ज्या महान महिला या ठिकाणी आहेत त्यांची सृष्टी माझ्या भागामध्ये अहिल्या सावित्री सृष्टी व्हावी यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळावा अशी विनंती करतो। त्याचप्रमाणे की ज्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये छत्रपती धर्मवीर शंभूराजांचं 29 दिवस हलाल करून त्यांना बलिदान देण्यासाठी भाग पडलं, त्या गडाला धर्मवीर गड म्हणून संबोधलं जातं। ज्या पद्धतीनं आपण संगमेश्वरामध्ये धर्मवीर शंभूराजांचं भव्य असं स्मारक आहे सृष्टी उभी करतो, त्याचप्रमाणे या माझ्या धर्मवीर गडाला सुद्धा अशा पद्धतीनं छत्रपती धर्मवीर शंभूराजांची सृष्टी उभी करावी अशी विनंती शासनाला करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धर्मवीर गड याबद्दल टिळेकरजी यांनी शंभू महाराजांचे स्मारक पहिला आपण कोकणामध्ये त्या ठिकाणी चिपळूणला करतो आहोत. पहिल्या टप्प्यातलं ते पूर्ण झाल्यावर जरूर याचाही आपण विचार करू.